विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता माझी प्रत्येक गोष्ट ऐकताय. फार बरं वाटतंय. फार बरं वाटतंय, की तुम्ही अभ्यासाला पण सुरुवात केली. बरोबर आहे? मग माझं आजचं जे लेक्चर आहे, खरं म्हणजे याच्यामध्ये मी डिस्टिंग्विश बिटवीन हा जो टाइप आहे तो कव्हर करणार आहे. पण टायटल काय ठेवलं मी? अभ्यासाची पद्धत बदलायची आहे. हो, अभ्यासाची पद्धत बदलायची आहे. आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन फिजिक्स मधले सगळे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे बरं का. विथ आन्सर्स तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. विथ आन्सर्स लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कुठं इकडं-तिकडं सर्च मारायची, शोधायची काही गरजच नाहीये. उत्तरं सगळी इथं असणार आहे डिस्टिंग्विशची बरं का. कारण इझिली ते पॉइंट मिळत नाहीत बरं का डिस्टिंग्विश. का? आपली मेथड चुकीची आहे ना. चला पहिला मेथडकडे जायच्या अगोदर प्रश्न कुठला घेणार आहे बघा मी पहिल्यांदा. डिस्टिंग्विश बिटवीन एमीटर अँड व्होल्टमीटर. अरे मी पण सुरुवातीला चुकीचा अभ्यास केला होता. मी काय केलं होतं, चला हा प्रश्न करायचा आहे ना, पहिला कुठला पॉइंट हां, एंड मेजर करंट हां, एक-एक पॉइंट मी करायचो. पण जेव्हा मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, आम्हाला मेटलर्जी नावाचा एक सब्जेक्ट होता. त्याला श्रोत्री सर नावाचे एक सर होते सांगलीतील बरं का लक्षात घ्या. तर त्यांनी आम्हाला शिकवलं, पी-व्ही-पेठे कॉलेजमध्ये बुदगावला बरं का, की त्यांनी शिकवलं, की "रे असं नाही करायचं." तुझी ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना. म्हणजे ज्याच्यामध्ये तुला डिस्टिंग्विश करायचंय ती कन्सेप्ट अगदी क्लिअर हवी आहे, की मग एकदा का कन्सेप्ट असेल क्लिअर, तर तुम्ही उत्तर लिहू शकताय. तुम्ही डिस्टिंग्विश नका ना पाठ करू. मग तसं पाठ करत बसला तर हे सगळे प्रश्न तुम्हाला असे पाठ करावे लागतील. पण ते करायचंच नाहीये. मग नक्की करायचं कसं? पॉइंट इथं पण आहे. हा पण पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि जो पहिला क्वेश्चन आहे ना, डिस्टिंग्विश बिटवीन एमीटर अँड व्होल्टमीटर तोही तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. लक्ष द्या. बघा मी सांगतो, व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आता ही गॅल्व्हॅनोमीटर कॉइल आहे. बरोबर आहे? ही असते डेलिकेट कॉइल. ह्याच्यामधून जो हेवी करंट पास झाला तर ती कॉइल डॅमेज होऊ शकते. आता या गॅल्व्हॅनोमीटरलाच मला एमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग मला ना इथं एक रेझिस्टर घ्यायचा आहे. पण सांगा मी सीरीजमध्ये घेतलाय का पॅरलल अरेंजमेंटमध्ये घेतलाय? पॅरलल घेतलाय. ओके. आणि हा जो आहे ना लो व्हॅल्यू रेझिस्टन्स आहे, की ज्याला आपण शंट म्हणतोय. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे व्हॉट इज शंट? परीक्षेत आलेला प्रश्न आहे. अभ्यास करताना आत्ताच उत्तर मिळालं होतं. काय? अ लो व्हॅल्यू रेझिस्टर which is connected parallel to the coil of the galvanometer so that we can convert galvanometer into ammeter is known as shunt. मग झाला का पहिला पॉइंट क्लिअर? सांगा शंट हा लो व्हॅल्यू रेझिस्टर आहे का हाय व्हॅल्यू आहे? लो व्हॅल्यू आहे. मग याचा रेझिस्टन्स जर कमी असेल तर जास्तीत जास्त करंट इकडून पास होईल ना. मग ऑब्व्हियसली बाळांनो, तुम्ही जेवढ्या लो व्हॅल्यूचा रेझिस्टर घ्याल तेवढा जास्त करंट इकडून पास होईल. मग जास्त अमाउंट म्हणजे मोठ्या प्रमाणात करंटची मेजरमेंट करता येईल. म्हणजे तुम्हाला रेंज वाढवायची असेल गॅल्व्हॅनोमीटरची तर शंटची व्हॅल्यू कमी पाहिजे. बरं. ओके. आता इकडे मी पॉइंट काय घेतोय बघा दुसरा. ही गॅल्व्हॅनोमीटर कॉइल आहे. त्याच्यामध्ये मी हाय व्हॅल्यू रेझिस्टर जो जोडला सीरीजमध्ये तर तो व्होल्टमीटर तयार होईल. ओके. मग आता पॉइंट लक्षात आला का? गॅल्व्हॅनोमीटरला एमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग प्रश्न असा येईल, हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमीटर? शंटचं जी डेफिनेशन होती ना, तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमीटर बाय कनेक्टिंग अ लो व्हॅल्यू रेझिस्टर इन पॅरलल विथ द कॉइल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग अ हाय व्हॅल्यू रेझिस्टर इन सीरीज विथ द कॉइल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. सीरीजमध्ये जोडलाय ना, तेव्हा रेझिस्टन्स वाढला. ओके. रेझिस्टन्स वाढला. याचा अर्थ व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त असतो. मग आयडियल व्होल्टमीटरचा किती असणार आहे? खूप जास्त असणार आहे. म्हणजे किती? इनफायनाईट. एम-सी-क्यू आले परीक्षेमध्ये. म्हणजे बघा ना, मी जर डिस्टिंग्विश करत बसलो असतो, तर हे प्रश्न नाही जमले असते मला. पण मी क्लिअर करत चाललोय सगळं लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल, "आता कुठे एवढा वेळ आहे सर, पटपट करायचंय." नाही. डिस्टिंग्विश आज तुम्ही 3 तास वेळ द्या इथून पुढे. व्हिडिओ बघितला ना तुम्ही आता व्हिडिओपासून 3 तास वेळ द्या. कॉन्फिडन्स वाढतोय ना, कितीतरी प्रश्न आपले तयार होत आहेत. मग मला सांगा याचा रेझिस्टन्स खूप जास्त आहे, हाय. याचा रेझिस्टन्स कमी आहे. मग ह्याचा रेझिस्टन्स कमी असल्यामुळं त्याला सीरीज अरेंजमेंटमध्ये जोडतात बरं का पाहुणं सर्किटमध्ये. रेझिस्टन्स कमी आहे ना, त्यामुळे सीरीजमध्ये जोडला काही फरक पडत नाही. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो आणि अजून त्याला जर तुम्ही सीरीजमध्ये जोडलं तर अजून वाढेल ना रेझिस्टन्स? नाही. त्यामुळे याला पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडतात रे. आणि साधा पॉइंट हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे.
ॲमीटर जो आहे तो करंट मेजर करणार आहे. झाले की पॉइंट. सगळेच पॉइंट झालेत बाळांनो. एक-एक पॉइंट बघूया आपण यातला आता. पहिला पॉइंट काय बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. इट मेजर्स. ऑब्व्हियसली म्हणजे ॲमीटर आहे तो करंट मेजर करणार आहे आणि जो व्होल्टमीटर आहे तो पोटेन्शियल डिफरन्स. जोडतात कसं? सीरीजमध्ये पण का? कारण त्याचा रेझिस्टन्स कमी आहे. याला पॅरललमध्ये जोडतात का? कारण त्याचा रेझिस्टन्स जास्त आहे. मग आयडियल असेल तर इन्फायनाईट येणार. ह्याचा कमी असतो. मग आयडियल असेल तर किती आला पाहिजे? 0. पण 0 रेझिस्टर आयडियल आहे बरं का, ते पॉसिबल कमीच आहे. स्मॉलर द शंट, ग्रेटर विल बी द करंट मेजर्ड. तुम्हाला रेंज वाढवायची असेल तर शंटची व्हॅल्यू कमी पाहिजे. लार्जर द आर म्हणजे तो रेझिस्टन्स, ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड. आणि रेझिस्टन्स ऑफ द एमीटर हा जो फॉर्म्युला दिलाय ना, तो ऍक्च्युअली पॅरलल आहे ना. 1/R1 प्लस 1/R2 तो वापरलाय. सीरीजमध्ये काही इश्यू नाही. सरळ-सरळ ॲडिशन म्हणूया आपण. झाला का प्रश्न तयार? मला सांगा, डिस्टिंग्विश बिटवीन एमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये किती प्रश्न आहेत? व्हॉट इज शंट विचारतील? व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर विचारतील. त्याच्यानंतर हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू एमीटर विचारतील. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर विचारतील. हाऊ विल यू इन्क्रीज द रेंज ऑफ एमीटर बाय कनेक्टिंग स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर. स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ शंट, ग्रेटर विल बी द रेंज. ओके. झालं का? आला का कॉन्फिडन्स? ठीक आहे. मग चला आता आपण जाऊया शेवटच्या स्लाइडवर. ओके. कुठला रे प्रश्न होता? फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. डिस्टिंग्विश बिटवीन असा प्रश्न आला तर सांगतो की फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये जे प्रायमरी सोर्स आणि सांगू का लक्षात घ्या स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स खूप जास्त असतं. ओके. फ्रेस्नेल मध्ये डिस्टन्स खूप कमी असतं लक्षात घ्या. ओके. आता ऑब्व्हियसली खूप लांबून ती लाईट येणार आहे. ओके. याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे प्लेन वेव्ह फ्रंट. सोर्स जवळच आहे. म्हणजे तुम्हाला त्या सोर्सवर एक तर सिलेंड्रिकल किंवा स्फेरिकल वेव्ह फ्रंट मिळणार. आता तुम्हाला सोर्स दूरवरून आणायचा आहे रे, पण असं कुठं करणार? तुम्हाला एक्सपेरिमेंट घरात किंवा लॅबमध्ये घरात म्हणजे लॅबमध्ये परफॉर्म करायचा असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला इथं लेन्स करावं लागणार आहे. इकडं लेन्स इज नॉट रिक्वायर्ड. झाले की डिस्टिंग्विशचे पॉइंट 2 लिहिले तरी बास होतील, 3 आहेत. डिस्टन्स बिटवीन सोर्स आणि ती स्क्रीन हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट काय लक्षात घ्या बघू तिथं वेव्ह फ्रंट कुठला यूज होतो. तिसरा पॉइंट कुठला आहे? कुठं लेन्स लागते आणि कुठं लेन्स लागत नाही. करा पॉइंट तयार लक्षात घ्या. ओके. बरं आता महत्वाचं तुम्हाला वाटलं मी सारखं पुढं हे करतोय. आपण काय करायचं आहे माहिती का लक्षात घ्या. डिस्टिंग्विशचे प्रश्न परफेक्ट करायचे आहेत. परफेक्ट मी तुम्हाला सांगितले अतिशय परफेक्ट. चला मग हा जो प्रश्न आहे ना डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये पहिला पॉइंट डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. हे बाळांनो आपण डेफिनेशन मध्ये सुद्धा घेतलंय. ते अगोदरचे 2 व्हिडिओ बघा फिजिक्स साठी. ओके. त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक मध्ये वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट, हे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. ही डेफिनेशन आहे. सबस्टन्स which are strongly attracted by magnet are known as ferromagnetic substance. ऑब्व्हियसली त्याची ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह आणि लार्ज असणार आहे. मग ससेप्टिबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. ओके. अट्रॅक्टच होतोय ना, म्हणजे पॉझिटिव्हच असणार आहे. ससेप्टिबिलिटी पण स्मॉल असणार आहे. रिपेल होतोय म्हणजे ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह येणार आहे, पण स्मॉल असते लक्षात घ्या. बस 2 पॉइंट पुष्कळ झाले. मग डिस्टिंग्विशचे आपण 5 प्रश्न घेतल्यासारखं झालं जवळ-जवळ. पहिला कुठला? एमीटर, व्होल्टमीटर. पुन्हा फ्रॉनहोफर, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर ह्या दोघांमधला डिफरन्स, या दोघांमधला किंवा या दोघांमधला येऊ शकतो. इथं 3 प्रश्न आहेत. सोपे आहेत रे. खूप सोपे आहेत हां. आता नेक्स्ट क्वेशन मी पटापटा सांगत जाणार आहे तुम्हाला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि तुम्ही जर बोर्डचा पेपर काढला ना, व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स असा प्रश्न आलाय. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सर्क्युलर मोशन साठी लागतो. जो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन प्रोव्हाईड करतो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, टुवर्ड द सेंटर. सेंट्रिफ्युगल फोर्स हा आउटवर्ड असतो बरं का. त्याच्यानंतर हा प्रश्न करायचा. जिथं तुम्हाला हे दिसेल ना, पी-वाय-क्यूज तो इम्पोर्टंट आहे. पुस्तकात पण दिलेला आहे. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. स्क्रीनशॉट. ओके. सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम कधी विचारला नाहीये. पण हा पॉइंट जर मला जमला, पिरियोडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम, पिरियोडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, फॉर्म्युल्यानुसार बऱ्याचशा गोष्टी कळतात. लॉ ऑफ लेंथ सांगू का सिंपल पेंडुलमला, की पिरियोडिक टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ.
Law of acceleration due to gravity. Periodic time of simple pendulum is inversely proportional to square root of acceleration due to gravity. Okay. त्याच्या IMP. फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन, दोन दोन पॉइंट पुष्कळ होतात लक्षात घ्या. फ्री नावातच आहे. फोर्स व्हायब्रेशन मध्ये एक्सटर्नल फोर्स असणार आहे. मग त्या एक्सटर्नल फोर्सच्या फ्रिक्वेन्सी मॅटर करणार आहे लक्षात घ्या. ओके. इथं नॅचरल असणार आहे. नॅचरल. ओके. हे करायचंय तुम्ही हा. त्याच्यानंतर फोर्स व्हायब्रेशन रेझोनन्स हा पण एक पॉइंट करा. स्टेशनरी वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह इम्पॉर्टंट आहे. हे परीक्षेत येतील बरं का. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह येऊ शकतो. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह असाही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हार्मोनिक्स ओव्हरटोन येणारच. सेक्शन बी मध्ये व्हॉट आर हार्मोनिक्स, व्हॉट आर ओव्हरटोन. डिस्टिंग्विश नाही येणार, पण असं येईल. मग तुम्हाला हेच पॉइंट लिहायचे तर ते पण सांगतो ना. पहिला एक प्रश्न कुठला होता रे आता? डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स होता. ओके. आणि एका पेपरमध्ये प्रश्न आला होता, एक्सप्लेन सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. एक्सप्लेन 2 मार्काला. तर मग सगळे पॉइंट लिहायचे ना, म्हणजे तुम्हाला हार्मोनिक्स आलं लिहून टाका इकडचं. ओव्हरटोन बद्दल विचारतायत हे लिहून टाका, लक्षात घ्या. पण आता ओव्हरटोन आणि हार्मोनिक्स हे पाईप ओपन, पाईप क्लोज, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगला येणार, की जे अतिशय सोपं आहे. बरं. त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्हज आणि बीट्स मधला डिफरन्स आहे. नाही आला, पण तुम्हाला पॉइंट्स वाचायचे आहेत. ओके. हा करा. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर. थांबा 1 मिनिट रे. व्होल्टमीटर ना पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करतं, पण पोटॅन्शिओमीटर ईएमएफ ऑफ सेल आणि इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतं. म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स कॅन बी मेजर्ड बाय युजिंग पोटॅन्शिओमीटर. बाय युजिंग व्होल्टमीटर वी कॅनॉट मेजर इंटरनल रेझिस्टन्स. पोटॅन्शिओमीटरची अॅक्युरसी अँड सेन्सिटिव्हिटी व्हेरी हाय. अॅक्युरेट आहे. लेस आहे ऍज कम्पेअर टू पोटॅन्शिओमीटर. बरं, सगळ्यात महत्वाचं हे पोर्टेबल आहे रे. व्होल्टमीटर कुठेही घेऊन जावा, पण हे नाही, ते वायर 300-400 सेंटीमीटरची असते. नॉट अ पोर्टेबल. इट इज इझी टू यूज, नॉट इझी टू यूज. इट गिव्स डायरेक्ट रिडिंग. नाही, इथं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन ई प्रपोर्शनल टू एल पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल यूज करावं लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर परीक्षेत आलेलं आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन. मग हा प्रश्न करत असताना ट्रान्सफॉर्मर म्हणजे नक्की काय? की जो आउटपुट व्होल्टेजला एक वाढवेल किंवा कमी करेल असं डिव्हाइस आहे. मग वाढवलं तर स्टेप अप, कमी केलं तर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. प्रिन्सिपल काय? इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. नोट डाउन करून ठेवा. म्हणजे डिस्टिंग्विशचे पॉइंट करत असताना सगळेच पाठीमागचे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर करायचे. ओके. त्याच्यानंतर रेझिस्टन्स आणि रिएक्टन्स आयएमपी लगेच आठवलं पाहिजे. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स. डेफिनेशन. Resistance offered by inductor is known as inductive reactance. Resistance offered by capacitor is known as capacitive reactance. Total resistance offered by inductor, capacitor and resistor is known as impedance. Obviously याच्या फॉर्म्युला मध्ये 2 पाय एफ एल आहे. म्हणजे रिएक्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. पण रेझिस्टन्स इंडिपेंडंट ऑफ द फ्रिक्वेन्सी. मग हा एसी सर्किट साठी आहे. हे कुठल्याही सर्किट मध्ये चालेल, लक्षात घ्या. ओके. बरं, मेन पॉइंट काय आता? फिशन आणि फ्युजन डेफिनेशन्स करायचे आहेत तुम्हाला. फिशन म्हणजे मोठा लार्ज मॉलिक्युलचे 2 मॉलिक्युल होतील. फ्युजन म्हणजे दोघांपासून लार्ज मॉलिक्युल तयार होईल, लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन, रिव्हिजन थोडीशी. मग आयसो न सुरुवात होणारे डेफिनेशन लगेच करायचे आहेत. आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन. ओके. बाइंडिंग एनर्जी. ओके. त्याच्यानंतर रेडिओ डिके लॉची रिव्हिजन व्हायला पाहिजे. हाफ लाईफ ऑफ अ रेडिओ सब्स्टन्स. लगेच बाकीचे प्रश्न पण रिवाइज करायचे आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आणि फ्रेझनेबल आणि फ्रोनॉफर मी तुम्हाला बोललोच होतो. तर मुद्दा असा आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे? किती प्रश्न आहेत डिस्टिंग्विशचे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि हे 18 म्हणूया आपण. 18-19 प्रश्न आहेत. कसं करायचा अभ्यास कळाला ना तुम्हाला? कन्सेप्ट क्लिअर करायचे. त्याच्यावर बेस्ड एमसीक्यूज पण असतात. ते आठवले पाहिजेत. नुसतं डिस्टिंग्विशचे 4 पॉइंट इकडे-तिकडे असला प्रकार नाहीये. काही ठिकाणी 2 पॉइंट लिहिले तरी 2 पैकी 2 मार्क मिळून जातात. उलटं विचारतात पण तसेच, की राइट एनी 2 पॉइंट्स म्हणून. मुद्दा असा आहे, की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतायत. ओके. कमेंट वरून पण कळतंय. पण फार माझं कौतुक करू नका बरं का, लक्षात घ्या. मी प्रयत्न करतोय.
ओके. आणि तुमच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहेत. तुम्ही इम्पोर्टंट आहात. तू माझ्यासाठी आणि तुमच्या पालकांसाठी पण. तुम्ही आनंदात राहा. मन लावून अभ्यास करा. जीव तोडून प्रयत्न करा. मग तुम्हाला कितीही मार्क पडू देत, आम्ही ते एक्सेप्ट करू. तुमचे प्रयत्न दिसले पाहिजेत ना. पण तुम्ही काहीच करत नसाल, तर आमचा सपोर्ट मिळणार नाही. आम्हाला कठोरपणे वागावं लागतं. मी तुम्हाला सांगू का? जर तुम्ही श्यामची आई हे कधी पुस्तक वाचलं नसेल ना, तर एकदा वाचा. तुमचं लाईफ चेंज होईल. माझ्यासारखं म्हणूया आपण. काय होतं माहितीये का, की आपण बऱ्याचशा गोष्टीत हट्टीपणा करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खूप आपण सुखी आहेत, लकी आहेत आपण लक्षात. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्यात. तरी पण आपण हट्टीपणा करतो, घरातल्यांना त्रास देतो, आपल्या वागणुकीमुळे इतरांना त्रास देतो. मी तुम्हाला सांगतो वाचन हे इम्पोर्टंट आहे. श्यामची आई सारखं पुस्तक असू दे, जबरदस्त आहे. त्यात पण श्यामची आई छडी घेऊन एकदा श्यामला मारत असते. का? ते पोहायला जायचं असतं काहीतरी असं एक तुम्हाला आता स्टोरी सांगत बसायची नाहीये मला. ॲट द एंड एवढंच सांगायचंय करा आता अभ्यास. वेळ आलेली आहे आणि ही वेळ परत येणार नाहीये. ओके. मी बराच वेळा तुम्हाला सांगतो, की तुम्हाला आयुष्यात जे करायचं ते करा. हां, बिझनेस करा. ठीक आहे, शिकायत तुम्हाला इंटरेस्ट नाही, ओके. पण आता या स्टेजला काय, जे आहे आपल्यासमोर ते तर केलं पाहिजे ना, पार पडला पाहिजे की नाही? मग ते मन लावून आपण करूया माझ्याबरोबर. ओके. मग चॅनल थोडंसं अंडररेटेड आहे असं मुलाचं कॉमेंट होतं. ओके. तुम्हाला सपोर्ट थोडासा कमी मिळतोय. नाही, तुमचा सपोर्ट आहे बास. आता नशीबवान मुलांपर्यंत हे चॅनल पोहोचतंय असं मला म्हणायचंय लक्षात घ्या. आणि तुम्ही पण लकी आहात आणि मी पण लकी आहे कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणून. ठीक आहे. मग तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर चॅनल नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.